अनंत नायक आणि नेमाईसा नाव असलेल्या पती पत्नीला बरेच दिवस झालेले आहेत, बरेच वर्ष लोटलेले आहेत, परंतु त्यांना मुलं व्हायची, परंतु मूल जन्माला आल्यानंतर काही दिवसांनी ती मरून जायची. पती पत्नीला मोठं दुःख व्हायचं की काय करावं. समाजामध्ये चालत असलेल्या त्या चाली रीतीप्रमाणे रूढीप्रमाणे कोणीतरी त्यांना सांगितलं की म्हटले तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या मुलाचं जे नाव आहे ना ओबडधोबड असं काहीतरी ठेवा. जगलं तर जगलं. त्या काळातल्या त्या चाली रीतीप्रमाणे आता त्या पत्नीला दिवस गेलेले आहेत आणि दिवस गेल्यानंतर बाळ जन्माला आलं. त्या बाळाचं नाव गुंडो असं ठेवलेलं आहे. काय नाव ठेवलं? गुंडो. अत्यंत आनंद झालेला आहे. आम्ही पळाना म्हणतो का नाही? म्हणता का नाही तुम्ही पळाना? कोणता पळाना म्हणता? काटसूर नगरी आनंद झाला, पुत्र जन्मला नेमाई मातेला, वारस देवाने घराला दिला. आनंद देवाने उत्सव केला, जो बाळा जो जो रे जो. अनंत देवाने उत्सव केला, जो बाळा जो जो रे जो. उत्सव करण्यात आला. बाळाचा जन्म झालेला आहे, बरेच दिवस आता बऱ्यापैकी त्या बाळ जगलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आनंदाची गोष्ट, ते बाळ जगण्यासाठी झालं होतं त्या ठिकाणी. आणि ते जगण्यासाठी नाही तर त्या समाजात चालत असलेल्या ज्या चुकीच्या परंपरा आहेत ना, ज्या चुकीच्या प्रथा आहेत ना, त्यांना मोडीत काढण्यासाठी आणि परमेश्वर भक्त असणाऱ्या समाजावर कृपा करण्यासाठी ते या ठिकाणी अवतरित झालेलं होतं. ते बाळ म्हणजे साधं सुद्धा बाळ नव्हतं, तर ते कैवल्याचं बाळ होतं. कैवल्य असलेला तो परमेश्वर, अव्यक्त असलेला परमेश्वर व्यक्त होतो. आमचे बाबुळगावकर बाबा फार सुंदर सांगतात, कैवल्याचे बाळ आले गोकुळात. कैवल्याचे बाळ आले गोकुळात. गोकुळामध्ये ज्यावेळेस ते बाळ येतं, ते बाळ म्हणजे कोणाचं आहे? वसुदेव देवकीचं नाहीये, नंद यशोदेचं नाही, ते कैवल्याचं बाळ आहे. तो परमेश्वर त्या ठिकाणी येतो जीवाचा उद्धार करण्यासाठी. अगदी हे सुद्धा बाळ कैवल्याचंच आहे. आणि श्री प्रभू बाबा म्हणजे गुंडो नाव असतं त्या मुलाचं ठेवण्यात आलेलं आहे. मुलगा छोटा असतानाच आई वडील दोघांचाही मृत्यू झालेला आहे. आणि बाळ हे लहानपणीच आई वडिलांच्या प्रेमाला मुकलं. आता मामा मावशाने त्या बाळाचा सांभाळ करायला सुरुवात केलेली आहे. तिथनं जवळच असलेल्या त्या मातुळग्राम या गावाला श्री गुंडोंचे म्हणजे श्री प्रभू बाबांचे मामा राहायचे. त्या मामाकडे आता ते राहू लागले. काही दिवस मामाकडे राहिल्यानंतर कालांतराने आता त्यांनी त्या काळामध्ये प्रसिद्ध असलेल्या मोठी बाजारपेठ असलेल्या रुद्रपूर या गावाला त्यांच्या मामांनी त्यांना तिकोपाध्यायांकडे वेद अध्ययन करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता या छोट्याशा असलेल्या बाळाला त्या वेधशाळेमध्ये पाठवण्यात आलं. ब्राह्मणांची सगळी कर्म झालेली आहेत, मुंजी बंधन वगैरे वगैरे सगळं काही झालेलं आहे. आता बाळ त्या ठिकाणी त्या वेधशाळेमध्ये राहू लागलं. त्या मुलांसोबत मोठं होऊ लागलं. जसं बाळ मोठं होऊ लागलं ना, तशा त्याच्या खेळ क्रीडा आणि त्यातनं होणारा सामर्थ्याचा अनुभव ही सगळी परमेश्वरपूर नगरी अनुभवत होती की अरे हे बाळ सर्वसामान्य नाही. जे मुलांना 1 महिन्यात यायचं ना, ते सगळा वेदाचा अभ्यास या गुंडो बाळाला
एकाच दिवसात यायचा आणि जे मुलांना 1 वर्षांनी यायचं ना ते या गुंडोबाळाला 1 महिन्यात सगळं पाठांतर व्हायचं. असं हे विलक्षण असलेलं गुंडोबाळ. आता या बाळाला त्याच्या ठिकाणी असलेली ते सामर्थ्य प्रभाव बघून सगळी जण म्हणायची की गुंडो सामान्य नव्हे. गुंडो जो आहे ना हा सामान्य नाही. एके दिवशी सगळं विद्यार्थ्यांना उपाध्यायांनी सांगितलं की म्हटले जा आपल्या वासरांसाठी गायीसाठी गवताची पेंडी घेऊन या. आता ही सगळी मुलं निघालेली आहेत. गुंडोही त्यांच्या सोबत निघालेला आहे. वासरासाठी गायीसाठी ती पेंडी आणण्यासाठी गेलेले आहेत आणि त्या पेंड्या त्यांनी घेतलेल्या आहेत. छोट्या छोट्या पेंड्या मुलाने डोक्यावर घेतल्या. एवढा मोठा भारा उचललेला आहे गुंडोनी आणि तो डोक्यावर घेतला. डोक्यावर घेतल्यानंतर तो आकाशामध्ये तरंगू लागलेला आहे. गुंडो खाली चालतो आहे. डोक्यावर गवताचा तो एवढा मोठा भारा. आणि हे सगळं बघितल्यानंतर मुलं आश्चर्यचकित होऊ लागली. झोपल्यानंतर ते गुंडोच्या अंगातनं तो दिव्य प्रकाश बाहेर येऊ लागला. ही सगळी विलक्षणता मुलांनी त्या उपाध्यायांना सांगितली. त्यावेळेस ते म्हणतात की गुंडो सामान्य नव्हे. गुंडो हा सामान्य नाही. तो परमेश्वराचा अवतार आहे का देवतेचा अवतार आहे हे सांगता येणार नाही, परंतु गुंडो हा सामान्य नाही. दिवसांमागनं दिवस जात होते. आता गुंडो मोठा व्हायला लागला आणि इकडे द्वारकेला एक घटना घडलेली आहे. श्री चक्रपाणी महाराज, श्री द्वारावतीकार महाराज 52 पुरुषांना विद्यादान करायचे, विद्येचं दातृत्व करायचे आणि झाडलोट करायची. ती सगळी द्वारका ती सगळी झाडलोट करून ती गोमती नदीमध्ये टाकायची. ते सगळा केर कचरा जमा करायचा, गोमती नदीमध्ये टाकायचा आणि त्या ठिकाणी टाकल्यानंतर त्या अनेक दुःखिस्त असलेल्या जीवांना मुक्तीचं द्वार प्राप्त करून द्यायचं, हा त्यात मागचा उद्देश. अशा असलेल्या त्या श्री चक्रपाणी महाराजांना त्यांची ती ख्याती सर्वत्र पसरत होती. दिवसांमागनं दिवस जात होते. एके दिवशी त्या देवतेचा चांदोबा त्यांनी विजवलेला आहे. समोर महाजन मंडळी बसलेली आहे आणि त्यावेळेस देवतेचा चांदोबा पेटला. जसं तो चांदोबा पेटला ना, पुजारी घाबरलेला आहे आणि श्री द्वारावतीकार महाराजांनी अशी टाळी वाजवली. अशा पद्धतीने कुचकरलेलं आहे. बघितलं तर त्यांचे हात काळे झाले होते. समोर असलेल्या महाजनांनी विचारलं की जीजी आपण काय करीत आहात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी देवतेचा चांदोबा विझवत आहे. ब्राह्मणांना त्या महाजनांना मोठं आश्चर्य वाटलं. महाजनांना वाटलं की खोटं सांगतायत की काय. आणि आता त्यांनी त्या देवतेच्या पुजाऱ्याला विचारलं की म्हटले का रे बाबा, अमुक अमुक वेळी अमुक अमुक वाजता इतके इतके वाजता तुमच्या त्या मंदिरात त्या देवीच्या वर असलेला जो चांदवा आहे त्याला आग लागली होती का? म्हटले हो लागली होती ना. तुम्हाला कसं माहिती? अरे म्हटले मग त्या ठिकाणी ती आग कोणी विझवली? म्हटले ती श्री चक्रपाणी महाराजांनी. म्हटले कशी काय? म्हटले ते त्यावेळेस तर इथंच होते. म्हटले असं कसं काय असू शकतं? आम्ही तर द्वारकेमध्ये त्यांच्या समोर बसलेलो होतो. म्हटले ते मला माहित नाही, परंतु ज्यावेळेस आमच्या देवीच्या मंदिरातल्या वर लटकलेल्या त्या चांदोव्याला आग लागली होती ना, त्यावेळेस मात्र प्रभू परमात्मा हे आमच्या जवळ होते आणि त्यांनी हाताने तो विझवला. असं ते सामर्थ्य बघितल्यानंतर महाजन आश्चर्यचकित झाले. दिवसांमागनं दिवस जात होते. द्वारावतीकार महाराजांचे अनेक सामर्थ्य प्रकार त्या ठिकाणी सगळ्यांना जाणवत होते आणि एके दिवशी त्यांची ती कीर्ती सर्वत्र पोहोचू लागली. पती पत्नी त्या दोघही ब्राह्मण पती पत्नी निघालेली आहे. वडिलांचं श्राद्ध घालण्यासाठी ते जात आहेत आणि श्राद्ध घालण्यासाठी जात असलेल्या पती पत्नीला
त्यांची ती बैलगाडी अडवण्यात आलेली आहे, त्यांना पकडण्यात आलेलं आहे, त्यांना मारझोड करणार. तितक्यात गरीब असलेल्या ब्राह्मणाने सांगितलं की म्हटले बाबांनो, तुम्हाला जर आमच्याकडनं जर काही हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, परंतु आम्हाला मारू नका. आम्ही आमच्या वडिलांचे, आम्ही आमच्या आजोबांचे श्राद्ध कर्म करण्यासाठी द्वारकेला जात आहोत, आम्हाला आमच्या सुखाने प्रवास करू द्या. त्यांच्या जवळ असलेलं ते सगळं द्रव्य त्या चोरांनी, त्या लुटेऱ्यांनी लुटून घेतलेलं आहे आणि आता हे निघालेले आहेत. ब्राह्मण दुःख करू लागला, आपण एवढ्या लांबनं ज्या कामासाठी आलो, श्राद्ध घालण्यासाठी, वडिलांची क्रिया करण्यासाठी आलो, ती क्रिया मात्र अपूर्ण राहील. मोठं वाईट वाटतंय, दुःख वाटतंय, काय करावं प्रश्न निर्माण झाला. पत्नीकडे बघितलं, पत्नी म्हणते काळजी करू नका हो, काळजी करू नका. तिने तिच्या तोंडामध्ये तो सोन्याचा एक कंगन लपून ठेवलेला होता आणि तो कंगन तिने बाहेर काढला, नवऱ्याच्या हातावर दिला आणि नवऱ्याला सांगितलं की हे कंगन घ्या आणि आपण आपली जी क्रिया आपल्याला करायची ना, ही आपण अगदी आनंदाने करू शकतो. ब्राह्मणाची इच्छा होती का सहस्र भोजन द्यावं, म्हणजे 1000 ब्राह्मणांना ब्रह्मभोज द्यावं, ही इच्छा कोणाची होती? ब्राह्मणाची. आता हे त्या ठिकाणी जात आहेत आणि त्या ठिकाणी जात असताना द्वारावतीकार महाराज मेलेल्या उंटाच्या सापळ्यामध्ये बसलेले, त्यांच्याकडे बघितलेलं आहे. बैलगाडी चालते आहे, बैलगाडी चालवताना ब्राह्मणाची पत्नी मागे बसलेली, दोघांनी त्या श्री चक्रपाणी महाराजांची सुंदर स्त्रीमूर्त बघितलेली आहे. परंतु विलक्षणता बघा, मेलेल्या उंटाच्या सापळ्यामध्ये कोणी जाऊन बसतं का? कोण असेल हा? परंतु काय करायचंय, आपल्याला दुर्लक्ष केलं, पुढे निघून गेलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी आता ते वास्तव्याला त्या धर्मशाळेमध्ये थांबलेत ना, सकाळची वेळ झालेली आहे आणि सकाळीच त्यांना स्वप्न पडलं की हे ब्राह्मणा, ज्या क्रियेसाठी तू या ठिकाणी आलास ना, ब्राह्मणांना ब्रह्मभोज देण्यासाठी तू या ठिकाणी आलास ना, तुला जर तुझी क्रिया पूर्ण व्हावी अशी जर इच्छा असेल ना, तर काल ज्यांना तू या ठिकाणी पाहिलंस, जे त्या उंटाच्या सापळ्यामध्ये बसलेले होते ना, त्यांना नतमस्तक होऊन, विनम्र होऊन, दंडवत करून त्यांना आवाहन दे, त्यांना आमंत्रण दे, त्यांना खाऊ घाल, त्यांना विनंती कर. त्यांना जर खाऊ घातलं तर तुझ्या या जन्माची नाही, अनंत जन्माच्या अनंत नातेवाईकांचे श्राद्ध पूर्ण होऊन जातील. एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. आणि आता ब्राह्मणाला मोठी गंमत वाटली. आता ब्राह्मण सकाळी उठला, पत्नीला सांगितलं. पत्नी म्हटले जा मग आमंत्रण देऊन या. आता फ्रेश झालेला आहे, तिकडे गेलेला आहे. त्या द्वारावतीकार महाराजांना त्यांनी साष्टांग प्रणित दंडवत घातलेला आहे. त्यांना विनंती केली की हे प्रभू, आपण आमच्याकडे भोजनासाठी यावं अशी आमची इच्छा आहे. आणि आता त्या ब्राह्मणाने द्वारावतीकार महाराजांना ती विनंती केली. 1000 ब्राह्मणांना त्यांनी ती विनंती केलेली, म्हणजे 999. अशा सगळ्यांना ते आमंत्रण देण्यात आलं. सगळ्यात अगोदर द्वारावतीकार महाराज त्या ठिकाणी आलेले, जेवणाची ती तयारी झालेली, ती सगळी तयारी झालेली, सगळे ते आता मिष्टान्न त्या ठिकाणी ते वाढण्यात येत आहे. ती पत्रवळी वाढण्यात आली. द्वारावतीकार महाराज बसलेले आहेत. गंध, अक्षदा, आरती, दुपारती, फुलार सगळं त्या ठिकाणी विधी संपन्न झालेला आहे. आणि भगवंत भोजनाला सुरुवात करतात. भगवंत भोजनाला सुरुवात करतायत. ब्राह्मण पत्नी वाढते आहे आणि बाजूला असलेला तो ब्राह्मण देवाकडे पाहतोय आणि हात जोडतोय की जीजी पोटभर जेवा. पत्नी मात्र वाढते आहे, देव मात्र जेवताय. जेवण चालू आहे, वाढणंही चालू आहे. ब्राह्मण सांगतो की हे प्रभू पोटभर जेवा. बराच वेळ झाला, देव जेवतायत, पत्नी वाढते आहे. ब्राह्मण म्हणतो पोटभर जेवा. बराच वेळ निघून गेला आणि ब्राह्मण पत्नीच्या मनामध्ये विचार आला की अरे, आपल्याला सहस्र ब्रह्मभोज द्यायचा आहे, म्हणजे 1000 ब्राह्मणांना जीव घालायचा आहे. ह्याच बाबाने आतापर्यंत एवढं खाल्लं, बाकीच्यांना काय खाऊ घालावं? बायांच्या मनामध्ये विचार येतात असे. बघा तुम्ही असे विचार आणत नका जाऊ मनामध्ये. येत नाही ना मनात विचार असे? तिच्या मनात विचार आला.
मला हात आकडता घ्यावा लागत नाही तो उद्यापासून, नाही का? ब्राह्मण पत्नीच्या मनामध्ये विचार आलेला आहे की अरे या ब्राह्मणाने एवढं खाल्ल्यानंतर बाकीच्या ब्राह्मणांना काय द्यायचं, परंतु न बोलता ती गपगुमान वाढते. ब्राह्मण म्हणतो हे प्रभू पोटभर जेवा. आणि जसा ब्राह्मण पत्नीच्या मनातला विचार भगवंताच्या लक्षात आला, सर्वज्ञ येतो, सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा परमेश्वर. या जगाच्या पाठीवर स्वामी नावाच्या उपाधीने भरपूर आहेत, भगवान नावाच्या उपाधीने भरपूर आहेत, परंतु सर्वज्ञ नावाच्या उपाधीने एकच आहे आणि तो म्हणजे माझा देव श्री चक्रधर. लक्षात घ्या. द्वारावतीकार महाराजांनी आता त्या ठिकाणी हात धुवून टाकला. आता देवाने त्या ठिकाणी हात धुवून टाकला आणि देवाने विडा घेतला, देव निघून गेले. आता ब्राह्मणी आली आणि ब्राह्मणीने पत्रावळी उचलली. एक पत्रावळी उचलल्यानंतर त्याच्या खाली परत दुसरी पत्रावळी. ब्राह्मणीला मोठी गंमत वाटली, आपण टाकताना तर एकच पत्रावळी टाकली होती, दुसरी आली कुठून? परत तिसरी उचलली, दुसरी उचलली, तिसरी उचलली. असं करता 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 त्या ठिकाणी 500 पत्रावळ्या निघाल्या. किती? 500 पत्रावळ्या निघाल्या. आणि त्या 500 पत्रावळ्या निघाल्यानंतर ब्राह्मणाने पत्नीकडे बघितलं आणि पत्नीच्या त्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर ब्राह्मण म्हणतो, पापिनी पापिनी मनी काही चिंतिले. अगं पापिनी चांडाळनी, मनामध्ये काय चिंतन केलंयस तू? साक्षात चालता बोलता परमेश्वर आपल्याला प्राप्त झालेला होता. एक पात्री सहस्त्र भोजन घडलं असतं ग आपल्याला, एक पात्री सहस्त्र भोजन, परंतु तुला तो विधी करता नाही आला. ब्राह्मण पत्नीच्या डोळ्यातनं टचकन अश्रूच्या धारा खाली गळाल्या. तिने आपल्या नवऱ्याची क्षमा मागितली. आता हे परत 500 ते ब्राह्मण बोलवण्यात आले. ते 500 ब्राह्मण त्या ठिकाणी आले, त्यांनी ते भोजन केलं आणि भोजन केल्यानंतर त्याची क्रिया तेवढी ती पूर्ण झाली. अशा अनेक लीळा त्या ठिकाणी श्री द्वारावतीकार महाराजांच्या घडत होत्या. आणि श्री द्वारावतीकार महाराजांना भेटण्यासाठी एके दिवशी श्री गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी जातात आणि श्री प्रभू बाबांची आणि द्वारावतीकार महाराजांची भेट होती आहे. द्वारावतीकार महाराज हे श्री प्रभू बाबांचे गुरु आहेत. बघा तुम्ही आता द्वारावतीकार महाराजांचे गुरु कोण आहेत? भगवान श्री दत्तात्रय प्रभू. आणि भगवान श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचे शिष्य द्वारावतीकार महाराज. द्वारावतीकार महाराजांचे शिष्य कोण? श्री प्रभू. आणि श्री प्रभू बाबांचे शिष्य आमुचे गोसावी. अशा पद्धतीची शृंखला. ही शृंखला लक्षात येणं महत्वाचं आहे. आता त्याच्यामध्ये मग प्रकार आहेत. पर, आवर, आच्छादनेचा पर, आवर आच्छादनेचा, असे ते मधले किचकट प्रकार आहेत. आपल्याला ते एवढं बारीक काही करायचं नाही. त्याचं काय करायचं आपल्याला फक्त एवढंच महत्वाचं आहे की परमेश्वराने, एका परमेश्वराने म्हणजे गुरुचं केवढं महत्व आहे. आज श्री गुरु महात्मे कथा महात्मे आज, आणि त्या कथा महात्म्याच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की गुरुचं महत्व एवढं असतं की ते महत्व जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल का अवताराला गुरु करतात. आपल्या लक्षात यायला पाहिजे गुरुचं महत्व की एक अवतार दुसऱ्या अवताराला आपलं गुरुत्व देत असतात. त्यांना काय गरज आहे? परमेश्वराला काय गरज आहे? परमेश्वर तर स्वयं आहे, तो तर काही करू शकतो, तो स्वतः ज्ञानही घेऊ शकतो, परंतु परमेश्वराने तो मान कोणाला दिला? एका अवताराने तो मान दुसऱ्या अवताराला दिलेला आहे. जसं दत्तात्रय महाराजांना चक्रपाणी महाराजांनी मान दिला. श्री चक्रपाणी महाराज श्री क्षेत्र माहूरला गेले आणि माहूरला गेल्यानंतर व्याघ्र वेशे म्हणजे वाघाच्या वेशामध्ये श्री दत्तात्रय महाराजांनी त्यांना दर्शन दिलं. हात जोडलेले आहेत आणि हात जोडल्यानंतर त्या वाघाच्या वेशामध्ये आलेले भगवान श्री दत्तात्रय महाराजांना पाहून
मागचे लोक मागं पळाले, पुढचे लोक पुढे पळाले. श्री द्वारावतीकार महाराज मात्र कुठंच पळालेले नाहीत. ते त्यांनी त्याच ठिकाणी थांबलेले आहेत आणि श्री दत्तात्रय महाराजांनी त्या वाघाच्या रूपामध्ये आपल्या उजव्या पायाचा तो श्रीकर त्यांच्या डोक्यावर ठेवलेला आहे आणि ज्ञानशक्तीचं दातृत्व केलेलं आहे. लक्षात घ्या, ज्ञानशक्तीचं दातृत्व केलं. ती ज्ञानशक्ती यांनी स्वीकार केली. तीच ज्ञानशक्ती पुढे चालून द्वारावतीकार महाराजांनी कोणाला दिली? श्री गोविंद प्रभू बाबांना दिलेली आहे. आणि तीच ज्ञानशक्ती पुढे आमच्या श्री प्रभू बाबांनी कोणाला दिली? आमच्या स्वामींना दिली. अशा पद्धतीची ती शृंखला, ही आपली गुरु परंपरा आहे. त्यांचं अवतार कार्य वेगळं आहे. चक्रपाणी महाराजांचं अवतार कार्य वेगळं आहे. त्यांनी 52 पुरुषांना विद्यादान दिलं. श्री प्रभू बाबांचं त्याहीपेक्षा वेगळं आहे. त्यांनी कुणालाच काही सांगितलं नाही, परंतु क्रियेतून मात्र सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. निरूपण नाही केलं. श्री प्रभू बाबांच्या अवताराची खासियत, विशेषत्व तुम्हाला हे बघायला मिळेल. द्वारावतीकार महाराज तरी 52 पुरुषांना विद्यादान देतात, त्यांनी तरी काहीतरी कुणाला दिलेलं आहे. परंतु भगवान श्री गोविंद प्रभू बाबा यांनी कुणालाही काहीही शिकवलेलं नाही, काहीच शिकवलं नाही. परंतु त्यांनी जे केलं ते मात्र त्यांनी क्रियेतनं करून दाखवलं. आणि त्या क्रियेतून महत्व, त्या क्रियेचं महत्व जे आहे ते आपल्या लीळेतून सगळ्यांना ते स्पष्ट जाणवलेलं आहे. अशा पद्धतीचे ते भगवंत सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज ते उभयदृश्य आहेत. परशक्ती आहे, अवरशक्ती आहे. दोघही शक्ती ज्याला जे असेल त्याला ते देण्याची ताकद भगवान श्री सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांमध्ये आहे. असे हे अवतार आहेत आणि अवताराच्या माध्यमातून हे उद्धार कार्य चालू आहे. महादाईसाचा प्रश्न आहे. सगळ्यात अगोदर महादाईसाने प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता? ज्यावेळेस आम्ही लीळाचरित्र अभ्यासतो ना, लीळाचरित्र अभ्यासल्यानंतर सगळ्यात पहिली लीळा आहे, सगळ्यात पहिली लीळाचरित्र उघडल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की महादाईसी पुसिले जिजी या मार्गासी कवन आधी. या मार्गाला कोण आधी कारण आहेत? या मार्गाला म्हणजे या परमार्गाला कोण आधी, म्हणजे आधी कारण कोण आहेत, निमित्त कोण आहेत, मुख्य कोण आहेत, सुरुवात कोणापासून झाली? हा प्रश्न महादाईसांचा आहे. लक्षात घ्या, हा नुसता महादाईसांचाच प्रश्न नाहीये, तर हा प्रश्न तुमचा, आमचा, सर्वसामान्यांचा, सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना आमचे स्वामी म्हणतात की बाई, या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आधी. या मार्गाला जर कोणी आदिकारण जर असेल ना, तर ते भगवान श्री दत्तात्रय महाराज आहेत. त्या श्री दत्तात्रय महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ही सगळं चाललंय. अशा श्री दत्तात्रय महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर राहावी